नमस्कार. बऱ्याच पालकांचा असा प्रश्न असतो की सर, आमचा विद्यार्थी स्टेट बोर्डला आणि 10वीला असायला पाहिजे का CBSE बोर्डला, आणि जर समजा तो स्टेट बोर्डला आहे तर तो 10वीच्या CBSE मुलांच्या सोबत बरोबरी करू शकतो का? तर माझं उत्तर आहे याच्यावरती नक्कीच तो करू शकतो. ह्याच्या मागच्या दोन गोष्टी मी सांगतो. स्टेट बोर्ड आणि CBSE बोर्ड म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्ड आणि CBSE बोर्ड ह्याच्यामध्ये ठीक आहे, थोड्याफार प्रमाणामध्ये प्रश्न जी विचारण्याची जी पद्धत आहे ती थोडीशी ॲडव्हान्स लेवलची आहे CBSEमध्ये, किंवा मी असं म्हणेन की काही पार्ट जो आहे तो त्यांनी खूपच हाय लेवलचा केला आहे. स्टेट बोर्डमध्ये तशा काही बेसिकपासून ते हायर लेवलपर्यंत गोष्टी गेलेल्या आहेत, त्यांच्या तोडीसतोड बऱ्यापैकी गोष्टी आलेल्या आहेत. जर समजा तुमचा विद्यार्थी हा स्टेट बोर्डमध्ये असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की त्याने CBSEच्या मुलांच्या बरोबरीला तो पोचायला हवा, तर तुम्हाला फक्त एक काम करायचं. मुलगा तुमचा स्टेट बोर्डला आहे, काही प्रॉब्लेम नाही, मुलगा किंवा मुलगी. तुम्हाला काय करायचं आहे, तर त्याला CBSE बोर्ड्सचे जे काही पुस्तकं आहेत ती पुस्तकं त्यांना द्या. बऱ्यापैकी असे लेसन्स आहेत किंवा असे धडे आहेत जे ॲज इट इज CBSEला सुद्धा आहेत आणि स्टेट बोर्डला सुद्धा आहेत. आणि ह्या दोन्ही गोष्टींच्या अभ्यासांमुळे एकतर जास्तीत जास्त प्रश्न सोडवले जातील, म्हणजे दोन्ही पुस्तकांच्या अभ्यासामुळे म्हणतोय मी, स्टेट बोर्डच्या सुद्धा आणि CBSEच्या सुद्धा. एकतर त्यांचे प्रश्न जास्तीत जास्त सोडवले जाऊ शकतात आणि त्याचप्रमाणे त्यांची बुद्धीसुद्धा तेवढी तल्लख होऊ शकते. कुठल्याही प्रकारचा प्रश्न विचारला गेला तर त्यांना त्याचं उत्तर पटकन देता येऊ शकतं. सो माझं हे बऱ्याच पालकांना रिकमेंडेशन आहे, तुम्ही असं घाबरू नका की मुलगा स्टेट बोर्डला आहे आणि 10वी CBSEची मुलं ही त्याच्यापेक्षा खूप हुशार असतील, किंवा तसं काही नाही आहे. सगळी मुलं ही सारखीच असतात तसं बघायला गेलं तर. जो अभ्यास करतो त्याला नक्की चांगला आउटपुट मिळतो. माझं एकच तुम्हाला सांगणं राहील, ठीक आहे, तुमचा मुलगा स्टेट बोर्डला आहे, स्टेट बोर्डसोबतच त्याला CBSEची सुद्धा पुस्तकं द्या आणि दोन्ही पुस्तकांचा त्याने अभ्यास करायला हवा रेग्युलरली. बाकी सिलेबस तर बऱ्यापैकी सेमच आहे. सो माझं असं तुम्हाला सांगणं आहे. थँक्यू.